हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल वोटिंग होतं, त्याचा लास्ट होता, आम्ही त्याला एंड व्हिडिओचा आता शूट केला. आता दुसरा दिवस चालू करतोय, म्हणजे व्लॉगचा दुसरा दिवस चालू झाला आहे. त्याचा हनुमान फोन आला होता, हनुमान दादाचा फोन आला होता. तिकडे चालू होता, माझ्या खडे आणायचे, घराचं काम चाललं आहे तिथे. नंतर परत मला माहिती जायचं आहे दिदीसोबत. माझे केस कापायचे, लय वाढले ते केस. नंतर म्हटलं पोहायला जायचं, पण कुठल्या विहिरीला पाणीच नाही. पोरं फोन करत होती, त्या विहिरीला जाऊ, ह्या विहिरीला. गावामध्ये कुठल्याच विहिरीला पाणी नाही, कुठं जायचं समजून जाय. तर आलो आहे आता घरी. म्हटलं बघू आता कुठं जायचं ते खडे आणायला. रस्ता पण असा इथला, रस्ताच नाही आहे, वावरात न्यायला लागतं. 2 hours later. पॅन्ट घाण झालं पूर्ण. 3 hours later. दुपारी खडी टाकून आलो होतो. 1 वाजता, दीड पावणे 2 वाजता जेवण केलं आणि झोपलो होतो 2 वाजता. ते 4:30 आता वाजले. ते 4:30 वाजता उठलो, लई झोप लागली. मी आणि पिल्लू झोपलो होतो. पिल्लू आता उठून माझ्या अवधी बसलो होता. अजून झोप गेली नाही माझी. कालचा ब्लॉग एडिट करायचा, तो जरा करत होतो, बघतो जरा. A few inches later. मायनीमध्ये आलो होतो हेअरकट करायला. करून आलो. दिदी सुद्धा बरोबर होतं, चाललं होतं तिच्याकडं. केस कापण्यासाठी मी एकटाच येणार होतो, पण दिदी म्हणली छोट्या मुलीला थोडी कपडे आणि काहीतरी घ्यायचं आहे, काय ते टॉय घ्यायचे ते, त्यासाठी ती सुद्धा आली. समजा तिचं ती घेते. 7 वाजले, त्या दिवस लावायचं आहे ती मंदिरात. आबाला होती आता म्हणा, कोणाकडून तरी लावून घेते. घरी गेल्यावर त्यांचा ओढा गाव भेटणे ठरलेलंच आहे. घरी गेलं भेटणारच आहे म्हणा. तसं तरी काय जरी झालं तरी उशीर का झाला एवढा, ते वाक्यच आहे आपल्याकडं. झाले, जातो पटापट. काय म्हणतात तिथे, कुठे जायचं तिथे. गौरी बरोबर काढला होता. करेक्ट 8 वाजता मायनीतून आलो होतो. आता जेवण करून बाहेर बसले. झोपतो, दमलो आहे. दिवसभरामध्ये झोपलो होतो तसे म्हणा. 2च्या दरम्यान झोपलो, 4:30 वाजता उठलो होतो. आता झोप तर नाही लागली, तरी असं होतंय. इकडे बसलेत मागं चक्कीकडे, कुठे जातो आता. ब्लॉग एंड करूया, मग भेटूया मग नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. Goodbye. See you again later. Like, share, subscribe.